नमस्कार. तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात जे कबुतरी मैदान आहे त्या भागात दुर्गा मंदिर आहे आणि त्या दुर्गा मंदिरात एक परराज्यातील तेथील विश्वस्ताने बिहार राज्यातून एका सत्यम पांडे नावाच्या नराधम पुजाऱ्याला त्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी आणलं. त्याने या मंदिराच्या वरच्या भागात असलेल्या रूममध्ये अल्पवयीन दलित मुलीवर सातत्याने अत्याचार केले. तिला वेगवेगळे आमिष दाखवले. पुजारी आहे, मुलगी दलित आहे, गरीब आहे, कुटुंब गरीब आहे, हे आमचं काहीच करू शकत नाहीत अशा मानसिकतेतून हा अत्याचार झालेला आहे. दुर्दैवाने पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलाय असा आमचा थेट आरोप आहे. अकोल्याच्या एसपीने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. नुसताच आरोपी उचलला जेलमध्ये टाकला इथपर्यंत चालणार नाही. या विश्वस्तांनी हा बिहारमधून आणलेला नालायक माणूस पुजाऱ्याच्या नावाखाली तो कशासाठी आणला होता, याच्या आधी किती मुलीचं आयुष्य त्या ठिकाणी बर्बाद झालेलं आहे. कित्येक महिलांना त्या ठिकाणी अशाच पद्धतीने छळण्यात आलेलं आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि हा विश्वस्त याचे सर्व हस्तक यांना सह आरोपी केलं पाहिजे. नुसताच आरोपी उचलला आणि टाकला एवढ्यापुरतं मर्यादित पोलीस कशामुळे जात आहेत? त्यांच्यावर कुणाचा राजकीय दबाव याची सगळी जाणीव आम्हाला आहे. पत्रकार गेले तर माहिती देत नाहीत, कार्यकर्ते गेले तर FIR देत नाहीत. शहरात राहणारं पीडित कुटुंब गायब आहे. त्या पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण नाही आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे निंदनीय आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना आमची मागणी की तातडीने या प्रकरणात लक्ष घाला. महिला आयोगाने लक्ष घालावं, अनुसूचित जाती जमाती आयोगाने लक्ष घालावं. दलितांच्या मुली काय रस्त्यावर पडलेल्या आहेत? पुजाऱ्याच्या नावाखाली अशा प्रकारे जर काम होत असेल आणि हे जे मंदिर आहे हे मंदिर त्याच्यावरती भूमिका घेणार आहे की नाही एसपी? या संदर्भात स्वतः अकोल्याच्या एसपींनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे. अकोल्याच्या एसपींनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली पाहिजे आणि या प्रकरणाच्या तपासासंदर्भात पत्रकारांना जनतेला माहिती दिली पाहिजे. या मुलीला पोलीस संरक्षण देऊन आरोपीवरती कठोर कारवाई झाली पाहिजे. मुलीच्या शिक्षणाची, मुलीच्या शासकीय नोकरीची जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे. गरीब कुटुंब आहे, त्याला तुम्ही उद्ध्वस्त करताय, दबावाखाली घेताय आणि याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी दबाव आणला, दडपण आणलं, त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन सुद्धा झालं पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्हाला वाटेल अकोला आणि अकोट परिसरामध्ये आम्ही सहज प्रकरण दाबून टाकू, हे होणार नाही. हे पॅन्थरच्या नजरेत आलंय म्हणून बाहेर आलंय. आम्ही या ठिकाणी कुणालाही सोडणार नाहीत. तात्काळ आम्ही सुद्धा कुटुंबाचा असणारा शोध घेतोय. पोलिसांनी सुद्धा शोध घेतला पाहिजे. त्यांना कोणत्या गावात पाठवलंय, त्यांच्या कोणत्या गावात पाठवलंय, तिथं पोलीस संरक्षण दिलंय का, ते सुरक्षित आहेत का, त्यांच्यावरती हे पक्षाचे सत्ताधारी धर्मसत्तेचे लोक दबाव आणतायत का? यांना माणसं महत्वाचे नाहीत, दलितांचे लेकरं महत्वाचे नाहीत, मंदिरं महत्वाचे आहेत, पुजारी महत्वाचे आहेत, नराधम महत्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे ते आमच्या या दलित मुलीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू शकतात. पोलिसांनी सगळं सार्वजनिक करावं. अन्यथा याच्यात जर विश्वस्त आणि ते सर्व आरोपी नाही झाले तर मात्र मी स्वतः तर येणारच, पण राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय. तातडीने एसपीने याच्यामध्ये दखल घ्यावी. इतर सगळ्या घटना घडल्या की काय काय घडतंय अकोल्यामध्ये हे आम्ही पाहतोय, पण दलितांच्या लेकराबद्दल मुख गिळून गप्प बसले, प्रकरण दाबायला निघाले कारण हिंदू पुजारी आहे. हे चालणार नाही. हे बिहार राज्यातून जे
पुजारी आणला तो विश्वस्तानी कसा काय आणला, त्याचा आधार कार्ड पोलीस स्टेशनला का जमा केलं नाही, त्याची माहिती पोलिसांना का दिली नाही. या मुंबईला सुद्धा एका मुलीला मंदिरामध्ये अत्याचार करून संपवण्यात आलं. ती बिचारी रुसून गेली होती. त्याच्यानंतर सुद्धा जर राज्य सरकार दखल घेणार नसेल, गृहमंत्र्यांना जाग येत नसेल, तर हे दुर्दैव आहे. असंवेदनशील गृहमंत्री या महाराष्ट्राला मिळाला, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. गृहमंत्र्याचं कसलंही लक्ष नाही. कायदा व सुव्यवस्था, मुलीवर अत्याचार, महिलांवर अत्याचार, दलित मुलीवर अत्याचार, तरी सुद्धा गृहमंत्र्याला जाग येत नाही. ही भूमिका गेंड्याच्या कातडीची योग्य नाही. या विश्वस्ताने बिहार राज्यातून आणलेला हा पुजारी सत्यम पांडे, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली नाही. तो कसा काय इथं आणला, पोलिसांना त्याची माहिती दिली नाही. 15 दिवस त्या मुलीला तिथं घेऊन येत होता. कुणाच्याच लक्षात ही बाब आली नाही का? हे संगनमताशिवाय आणि त्या विश्वस्ताच्या संगनमताशिवाय हे झालेलं नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा चौकशी झाली पाहिजे. CCTV फुटेज असतील, त्या तपास अधिकाऱ्यावरती कोणता राजकीय पक्ष दबाव आणतोय याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि त्या तपास अधिकाऱ्याचा VDR CDR सुद्धा तपासले पाहिजेत. पोलीस स्टेशनला येणारे कोण दबाव टाकणारे त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि हे प्रकरण अतिशय पटलावरती आणून पुजारी मंदिरात हे कसं करू शकतो, हे अफाट धक्कादायक, आणि दलित बेटीशी कसं काय करू शकतो, याच्या मागे जातीयता आहे, जातीय षडयंत्र आहे. आणि त्यातूनच ही घटना घडलेली आहे. एकीकडे म्हणायचं दुर्गा माताचं मंदिर, देवीचा काळ सुरू आहे, आणि त्याच काळामध्ये आमच्या मुलीचं शोषण करताना लाज वाटली नाही. रस्त्यावर पडल्यात आमच्या मुली. गृहमंत्र्यांनी याच्यावर उत्तर दिलं पाहिजे. कदापि आम्ही हे प्रकरण दडपून देणार नाहीत. यात SP-नी तात्काळ भूमिका घ्यावी अशी ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे. सहआरोपी करायच्यात जे जे असतील ते, आणि मंदिरा संदर्भात ठोस भूमिका घ्या. ह्या अशा घटना घडणार त्या मंदिरात. आम्ही आता शांत बसणार नाहीत, हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय. अपेक्षा करतो की आतापर्यंत जे जे दडपण्यात आलंय ते बाहेर आलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये सहआरोपी झाले पाहिजेत. राज्य सरकारने याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सुद्धा तात्काळ याच्यामध्ये आढावा घेतला पाहिजे अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे, आणि या घटनेचा निषेध करत आहे. एक गरीब कुटुंबातलं मुलीला आमिष दाखवणे, त्याला असणारं प्रलोभन देणे, आणि पुजारी म्हटल्यावर विश्वास बसणार म्हणून त्याचा असणारा फायदा घेणं, याचं असणारं बाहेर निघलं पाहिजे. आणि राज्यात ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे बाहेर राज्यातील पुजारी असतील, संशयित असतील, त्यांचं सुद्धा असणारं राज्य सरकारने दक्षता घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त तेज वार्ता न्यूज.